सांगली लोकसभा मतदारसंघाची काँग्रेस पक्षाची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळावी या आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीच्या मागणीकरिता आज पलूस कडेगावचे लोकप्रिय आमदार काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री माननीय डॉक्टर विश्वजित पतंगराव साहेब यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी व उमेदवार विशाल पाटील यांना घेऊन काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी आदरणीय के.सी. वेणुगोपालजी यांची भेट घेतली। सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी यासाठी सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना यावेळी डॉक्टर कदम साहेब यांनी व्यक्त केल्या। या संदर्भात पुन्हा महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती करून ही जागा काँग्रेसला देण्यात यावी अशी आम्ही आग्रही मागणी डॉक्टर कदम साहेब यांनी यावेळी केली आहे। सांगली जिल्हा या काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। सांगली लोकसभा ही काँग्रेसलाच मिळावी ही आम्हा नेते मंडळींसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे। यासाठी यापूर्वीही काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे असे डॉक्टर कदम साहेब यांनी स्पष्ट केले। यावेळी माननीय डॉक्टर कदम साहेब यांच्या समवेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते। उद्धवजींच्या शिवसेनेने यादी जाहीर केलेली आहे। खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधलं सुद्धा धारावी जे काही तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे। त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत। यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे। त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही। आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे। एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी म्हणेल।